मित्रांनो नमस्कार. हा आपला फुले किमयाचा प्लॉट आहे. आज आपल्या सोयाबीनच्या या प्लॉटला 93 दिवस पूर्ण झालेत. म्हणजे फुले किमया सहसा 100 ते 105 दिवसाचा म्हणजे टाईम घेते. तर आज 93 दिवसांनी अशी कंडिशन आहे. म्हणजे अजून ह्याला कसंही काढायपर्यंत 15 ते 20 दिवस लागू शकतात. म्हणजे 105 दिवसाच्या ऐवजी 110 दिवसापर्यंत जाईल असं मला वाटतंय. कारण आलं पण होतं ते असं. यावर्षी पाऊस पण आहे. आपण नियोजन पण सगळं व्यवस्थित केलं होतं. 4 फुटाचे बेड आहे ते. 4 फुटाच्या बेडवर आपण दोन्ही साईडला एका ठिकाणी 2 ते 3 असं झाडं एका फुलीवर टाकले होते. तर आता हे तुम्हाला शेंगा दाखवतो. हो का, हे काही शेंगा आहेत. शेंगा 100% भरलेल्या आहेत सगळ्या. आता हे पानगळ तर फुलली आहे. आता ह्याच्यानंतर आता हे शेवटी हे सगळ्या शेंगा पण भेड्या पडून जातात. भेड्या म्हणजे काढायच्या स्थितीमध्ये येते. आपण ही स्वतःहून केला होता. ही पहिलीच टाईम आहे. आता भरपूर जणांनी तर म्हणले होते असं काय नाही जमत बाबा, पण आपण केलंय. पण हो का, शेंगाची लागण बघा तुम्ही, आश्चर्यचकित करायसारखी लागण आहे. तर अवघा अंदाजेत कमीत कमी एका झाडाला म्हणजे एका फुलीवर, आता मी काही मोजले नाहीत तरी पण एका फुलीवर कमीत कमी 100 तरी शेंगा असतील असं मला वाटते. आणि 100 शेंगा जरी एका फुलीला लागल्या तरी जवळजवळ 14 ते 15 क्विंटल ॲव्हरेज एकरी येते. आता बघा किती छान लागलं नाही बघा. शेंगाच शेंग आहेत. एकदम बुडापासून पार शेंड्यापर्यंत शेंगाच आहेत. तरी आपली एक फवारणी थोडी शेवटची राहिली होती. आपण ह्याला बोरॉन आणि 0050 एक फवारणी झाली ती, आणि दुसरी 5 दिवसांनी करायची होती, पण ती पावसाने लई जोर धरला. त्याच्यामुळे आपली एक फवारणी राहून गेली. म्हणजे त्याच्यामुळे जरा थोड्या अजून शेंगा फुगतात, दाण्याची साईज वाढते. तर हे असं आहे बघा. कसा वाटतं मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणाला काही म्हणजे शंका जरी असेल तरी कमेंट करा. मी त्याला कमेंटला उत्तर बरोबर देईन. नमस्कार.